हे नेहमी असं दिसून आलेलं आहे. आयुक्तांचं हे वैयक्तिक मत आहे. हे डेप्युटेशनचे अधिकारी 2-2 वर्ष 3-3 वर्ष या महापालिकेत येतात. त्यांची आत्मीयता या संस्थेसाठी या शहरासाठी काय आहे ते त्याविषयी वेगळे प्रश्न आहेत. पण नवी मुंबई महापालिकेवरती माझी आस्था या संस्था चांगली चालावी यासाठी पूर्णपणे आहे. आणि मला आमच्या सर्वांची भूमिका आहे की अनुभवी कर्मचारी असतील तर या शहराचा कारभार हा चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी चालू शकतो. आज अनेक पदं रिक्त आहेत. यामध्ये कुठल्याही नवीन भरतीवरती प्रक्रिया परिणाम पडणार नाही. नवीन भरती ही त्याच पद्धतीने चालू राहील. पण जे टॉप पदावरती जे आपले कर्मचारी आहेत त्याचा लाभ आपल्याला भेटेल. आता आयुक्त महोदयांनी त्या बाबतीत विरोधाभास निर्णय त्या ठिकाणी घेतला. खऱ्या अर्थाने याला शासनाची मंजुरीची आवश्यकता नाही. मी आयुक्त महोदयांना सभागृहात सांगितलं की यामध्ये सभागृहाची एनर्जी जाते, तुमची देखील एनर्जी जाते आणि पुढे देखील एनर्जी वेस्ट होणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की न्यायालय देखील जर न्यायालयात जायची गरज पडली तर न्यायालय देखील माझ्याच बाजूने त्या ठिकाणी आपल्याच बाजूने निर्णय देईल. आता राज्य शासनाला जो रिप्लाय दिला त्या दृष्टीने देखील राज्य शासन काय निर्णय देते याकडे देखील माझं लक्ष लागू. ऐकलं एमओएच पद आता रिक्त झालेलं आहे. काही नवी मुंबई बाहेर काही डॉक्टर्स हे या पदाला फिल्डिंग देखील लावायला सुरुवात झाली. आणि अशा प्रकारचं कोण जाईल अशा प्रकारची मी जाईल आणि या संस्थेला एक्सप्लॉइट करण्याच्या दृष्टीने काय येतात का अशी मनसा त्या ठिकाणी राहते. पण निश्चितच येणारा कारभार हा आता या महिन्यात 7 लोक रिटायर होत आहेत. पुढचा महिना पकडून 40 लोक रिटायर होत आहेत. तर अशा प्रकारे या महिन्यात देखील कोणी लोक जाऊ नये. आणि जर कुठली काय वसुली आली तर त्याचा खर्च आम्ही भरू अशा प्रकारची भूमिका देखील आम्ही त्या ठिकाणी घेतली. मला एक समजत नाही की म्हणजे त्या ठिकाणी दुःख कुठल्या बाबतीतचं आहे. या ठिकाणी मी माझा पीएला काय परमनंट करत नाहीये किंवा माझ्या घरच्या माणसाला कोणी करत नाही. पण मी तसं बघायला गेलं प्रत्येक महापालिकेचं काम करणारा माझा घरचाच व्यक्ती आहे. आणि ते कोण आहेत मला माहित नाही. का निळा गोरा मला माहित नाही. पण त्यांची सेवा त्यांचा अनुभव आपल्या संस्थेला भेटावं हे आयुक्तांना देखील पाहिजे असेल. आयुक्तांना त्या ठिकाणी अंमलबजावणी करायची. या ठिकाणी अंडरग्राऊंड सर्व्हिसेस कुठून गेले. आता 2 महिन्यामध्ये अरविंद शिंदे रिटायर होतात. त्यांना माहिती आहे कुठून कुठून सिवरेजची लाईन गेली, पाण्याची लाईन गेलेली. त्यांना विचारलं लगेच सांगतील. आता नवीन कोण आलं तर त्याला एवढी माहिती नसेल. अशा अनेक बाबतीमध्ये एमओचला त्या ठिकाणी अनेक जे कारभार चालवतात ते माहिती आहे. ह्या दृष्टीने आयुक्तांनाच अंमलबजावणीसाठी त्या ठिकाणी उपयुक्त त्या ठिकाणी ठरलं असतं. हे नेहमी असं दिसून आलेलं आहे. आयुक्तांचं हे वैयक्तिक मत आहे. हे डेप्युटी